नमस्कार, कसे आहात सगळे? आशा करतो की मजेतच असाल. मी मनीष काविनकर नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात. आजच्या आपल्या थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेलच की आज आपण संत एकनाथ महाराज यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स साहित्यकार. संत एकनाथ भारतीय संत परंपरेतील वारकरी संप्रदायातील एक महत्वाचे नाव. त्यांचा जन्म 1533 मध्ये महाराष्ट्रातील पैठण या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण तर आईचे नाव रुक्मिणी होते. ते लहान असतानाच त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. पुढे मग त्यांचा सांभाळ त्यांचे आजी आजोबा म्हणजेच श्री चक्रपाणीजी आणि सरस्वतीजी यांनी केला. त्यांचे पणजोबा संत भानुदास हे सूर्याची उपासना करीत. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर चांगले संस्कार पडायला सुरुवात झाली होती. वयाच्या 6व्या वर्षी त्यांच्या आजोबांनी त्यांची मुंज करून त्यांच्या शिकवणीसाठी एका पंडिताची नेमणूक केली. त्या पंडिताकडूनच त्यांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव अशा ग्रंथांचा अभ्यास केला. ईश्वर भक्तीचे वेड त्यांना उपजतच होते. शिवाय एका खानदानी देशस्थ ब्राह्मणाच्या घरात त्यांचा जन्म झाला होता. ते गावाचे कुलकर्णी म्हणून ओळखले जायचे. त्यांचे संपूर्ण नाव एकनाथ सूर्याजी पंत कुलकर्णी होते. एकनाथ लहानपणापासूनच हुशार आणि एकनिष्ठ होते. संध्याकाळचे हरिभजन, पुराण श्रवण, देवपूजा आणि इतर धार्मिक कार्यांची त्यांना फार आवड होती. कधी कधी हातात करताल आणि वीणा घेऊन ते भजन देखील म्हणत. कुठलाही दगड समोर ठेवून त्याला फुले वाहायची आणि देवाचे नामस्मरण करून नाचायचे, हा त्यांचा जणू छंदच होता. संत एकनाथांनी गुरुचरित्राचे महत्व लहानपणीच ओळखले होते, म्हणून ते सतत गुरुच्या शोधात फिरत असायचे. मला गुरु कधी भेटणार अशी विचारणार ते इतरांना करत असायचे. एकदा लोकांनी त्यांना हा प्रश्न गोदावरी नदीला विचार असं सांगितले आणि ते खरंच गोदावरी काठी जाऊन उभे राहिले आणि त्यांनी तितक्याच भोळ्या मनाने हा प्रश्न नदीला विचारला. त्यांच्या या भाबड्या मनावर प्रसन्न होऊन गोदावरी देवीने त्यांना दौलताबादच्या किल्ल्यात तुम्हाला तुमचे गुरु सापडतील असे सांगितले. कसलाही विचार न करता आपल्या गुरुच्या भेटीसाठी लहानगे एकनाथ दौलताबादकडे निघाले. संत एकनाथ पैठणहून देवगिरीला पोहोचले तेव्हा मुस्लिम राजवट असल्यामुळे देवगिरीला दौलताबाद असे देखील म्हणत. तिथे गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा जनार्दन स्वामींचे नाव ऐकले आणि त्यांना मनोमनी आपल्या गुरुस्थानी बसवले. त्यांनी प्रत्यक्षात जाऊन जनार्दन स्वामींची भेट घेतली. ते स्वतः दत्तोपासक होते. इतक्या लहान वयात एक तरुण आपला शिष्य होण्याची इच्छा मनी बाळगून आपल्या जवळ आला आहे हे पाहून त्यांना देखील आनंद झाला आणि त्यांनी एकनाथांना त्यांचे शिष्य करून घेतले. पूजेची तयारी करण्याचे कार्य स्वामींनी एकनाथांना दिले. ज्ञानेश्वरी सारख्या अध्यात्म ग्रंथांचे आणि शास्त्र पुराणांचे त्यांनी अध्ययन केले. जनार्दन स्वामींनी एकनाथांना चतुश्लोकी भागवत यावर टीका लिहिण्यास सांगितले. त्यांनी वेद, न्याय, मीमांसा, प्राणायाम आणि संत ज्ञानेश्वरांच्या लिखाणाचा अभ्यास केला. ते आपले गुरु जनार्दन स्वामी यांच्यासोबत तीर्थयात्रेला देखील गेले होते. एकनाथांनी कठीण परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले. द्वारपाल म्हणून दत्तात्रेय एकनाथांच्या द्वारी उभे असत असे देखील म्हटले जाते. 7 वर्ष आपल्या गुरुसोबत राहून तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला आणि ते घरी परत आले. त्यांना घरी परत आलेले पाहून त्यांच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला. त्यांच्या घरच्यांनी त्यांचा विवाह करण्याचे ठरविले. पैठण जवळील वैजापूर येथे राहणाऱ्या गिरिजाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना गोदा आणि गंगा नावाच्या 2 मुली तर हरिपंडित नावाचा एक मुलगा असे 3 अपत्ये झाली. त्यांनी प्रपंच आणि परमार्थ यांची उत्तम सांगड बांधली होती. परमार्थ मिळवण्यासाठी प्रपंच वाऱ्यावर सोडण्याची गरज नाही हे त्यांनी पटवून दिले. संत एकनाथांचा जन्म जेव्हा झाला होता तेव्हा प्रामुख्याने संस्कृत या भाषेवर फक्त उच्च ब्राह्मणांचा अधिकार असल्याचे वातावरण सर्वत्र होते. त्यामुळे ज्ञान फक्त ब्राह्मणांनाच मिळत होते. संत एकनाथांनी संस्कृतचे ज्ञान मराठीमध्ये सगळ्यांना सांगण्याची सुरुवात केली. त्यांच्या या कार्याला खूप विरोध झाला, तरीही त्यांनी त्यांचे मराठी भाषेतून ज्ञान देणे सोडले नाही. आपली मराठी बोलीभाषा हे इतर सर्व भाषांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे असे त्यांचे मत होते. पण आपण ह्या मराठी भाषेत
मराठी मातीत जन्म घेऊन आज परकीय भाषेची वाहवा करत असतो. असो, भक्त नेहमी देवाच्या दारी जाण्याच्या प्रयत्नात असतो, पण देवाने स्वतःच नाथांच्या घरी जाण्याची इच्छा दाखवली. झालं असं की कर्नाटकातील एका सावकाराने पांडुरंगाची मूर्ती बनवली. ती मूर्ती ज्या सावकाराने बनवली त्या सावकाराला त्या मूर्तीने मला एकनाथांच्या हातची सेवा पाहिजे असे सांगितले आणि तो सावकार ती मूर्ती घेऊन पैठणला आला. त्यांनी ती मूर्ती एकनाथांच्या स्वाधीन गेली. दिवसेंदिवस त्यांची अशीच ख्याती सगळीकडे पसरत होती. एकदा काय झाले, गोदावरी काठी तापलेल्या गरम वाळूमध्ये विव्हळणाऱ्या एका लहान महाराच्या मुलाचा जीव वाचवला. त्यांनी एका अस्पृश्य जातीच्या माणसाला हात लावला म्हणून ब्राह्मण त्यांच्यावर रागावले, पण ते अशा गोष्टींकडे कधी लक्ष देत नव्हते. त्यांनी त्यांचे समानतेचे कार्य पुढे देखील चालूच ठेवले. एकदा तर त्यांच्यावर ब्राह्मण हत्येचा देखील आरोप लावला गेला. जाणून घेऊया नक्की काय घडले होते. पैठणमध्येच एकनाथांचे एक शिष्य राहत होते. त्यांचे म्हणणे होते की प्रत्येक प्राणी मात्रात देव असतो, म्हणूनच ते दिसेल त्याला साष्टांग नमस्कार करेल. म्हणून लोकांनी त्यांचे नाव दंडवत स्वामी असे ठेवले. एकदा ते रस्त्याने जात असताना त्यांच्या काही टवाळ विरोधक मंडळींनी त्यांची थट्टा करण्याचे ठरविले. ते त्यांना घेऊन एका मृत म्हणजेच मेलेल्या गाढवाजवळ घेऊन गेले आणि त्यांना विचारले, काय हो दंडवत स्वामी, ह्या मेलेल्या गाढवात पण देव आहे का? त्यांनी नम्रपणे उत्तर दिले, हो आहे. आणि त्यांनी त्या गाढवाला देखील नमस्कार केला. ते गाढव जिवंत होऊन उभे राहिले आणि धावू लागले. हा चमत्कार पाहून तिथे आलेल्यांचे डोळे उघडेच राहिले. दंडवत स्वामींनी हा प्रकार आपले गुरु म्हणजेच एकनाथ महाराज यांना सांगितला. त्यांनी त्यांचे कौतुक केले, पण त्यांनी एक खंत देखील व्यक्त केली की लोक आता तुम्हाला सतावतील आणि तुमच्या ह्या शक्तीचा चुकीचा वापर करून घेतील, आपल्या प्रियजनांना जिवंत करण्यासाठी बळी पाडतील आणि हेच चुकीचे ठरेल. त्यावर दंडवत स्वामींनी एकनाथांकडेच यावर उपाय मागितला. त्यावर एकनाथांनी त्यांना त्यांचा देहत्याग करून समाधी घ्या असे सुचवले. त्यांनी क्षणाचा देखील विचार न करता जशी गुरूंची आज्ञा हे शेवटचे शब्द उच्चारून एकनाथ महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून डोळे मिटले. एकनाथांनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि क्षणातच दंडवत स्वामींनी आपला देहत्याग केला. या घटनेमुळे त्यांच्या विरोधक मंडळींनी एकनाथांनी ब्राह्मण हत्या केल्याची सर्वत्र दवंडी पिटवली. या घटनेनंतर त्यांना सभेत याबाबत जाब विचारण्यासाठी बोलावले आणि त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांना प्रायश्चित्त करावे लागेल, अन्यथा शास्त्रात ब्रह्महत्येची शिक्षा देहांताची सांगितली आहे, ती त्यांना भोगावी लागेल असे सांगण्यात आले. एकनाथांनी हसत हसत प्रायश्चित्ताचा स्वीकार केला. याच पैठण नगरीत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद म्हणून आपले पावित्र्य सिद्ध केले होते. तसेच एकनाथांनी देखील देवळासमोर असलेल्या पाषाणाच्या नंदीला गवताचा घास भरवायचा असे ठरले, अन्यथा त्यांना देहांताची शिक्षा दिली जाईल. एकनाथांनी हे मान्य केले. त्यांनी आपल्या हाताच्या मुठीत गवत घेतले आणि त्या दगडाच्या नंदीजवळ गेले आणि म्हणाले, हे देवा, तू आता हा गवताचा घास घे. असं म्हणून त्यांनी गवत नंदीच्या मुखाजवळ नेले. नंदीने आपली जीभ बाहेर काढून ते गवत आपल्या मुखात घेतले आणि तो चावून खाऊ लागला. त्यांचा हा चमत्कार पाहून पैठणकरांना त्यांच्या पावित्र्याचा अनुभव झाला आणि ते संत एकनाथांना शरण गेले. त्याचवेळी त्यांनी त्या नंदीचे देखील पाण्यात विसर्जन केले, कारण त्यांचे म्हणणे होते की लोक या साक्षात्कार झालेल्या नंदीला आपल्या स्वार्थासाठी त्रास देतील. त्यांच्या या दृश्याने एकनाथ महाराजांचे सामर्थ्य न समजणाऱ्यांचे चांगलेच डोळे उघडले. आता आपण संत एकनाथ महाराजांच्या सामाजिक कार्याकडे जरा लक्ष देऊया. सारात राहून परमार्थ करता येतो हे त्यांनी आपल्याला पटवून दिले. त्यांनी त्यांच्या साहित्यातून लोकांचे रंजन व प्रबोधन केले. एकनाथ महाराजांनीच आपल्याला ज्ञानेश्वरीची अप्रसिद्ध आवृत्ती दिली. नेहमीच समाजाच्या प्रगतीसाठी काम करण्याचा प्रयत्न केला. त्या काळी स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारावर त्यांनी रोडगा ह्या भारुडातून स्त्रियांच्या मनस्थितीची व्यथा मांडली. स्त्रियांना नकाराचे स्वातंत्र्यच नव्हते. लहान वयातच लग्न लावून दिल्यानंतर फक्त संसार करायचा असा तो काळ होता. संत एकनाथांच्या भारुडाने स्त्रियांना बोलकं केलं. संत एकनाथ हे महाराष्ट्रातील अस्पृश्यतेच्या पहिल्या सुधारकांपैकी एक होते. त्यांच्या कविता वाचकांना दयाळूपणे, माणुसकीने वागण्याचे आवाहन करतात.
संत एकनाथांनी महाराष्ट्रात वासुदेव संस्थान नावाची एक चळवळ सुरू केली. ही एक प्रकारे संस्थाच होती. यामध्ये वासुदेव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसाने लोकांच्या दारी जाऊन गायन आणि भजन करून लोकांना धार्मिक संदेश दिला. ही वासुदेव परंपरा आज देखील आपल्याला पाहायला मिळते काही ठिकाणी. संत एकनाथांनी सर्वसामान्य माणसाला समजेल आणि उमजेल अशा भाषेतच साहित्याची निर्मिती केली. त्यांचे विंचू चावला हे भारूड खूप गाजले. तसेच त्यांनी दादला हे विनोदी भारूड लिहून हास्याच्या माध्यमातून आपला आशय लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांनी जवळजवळ 125 विषयांवर 300 भारुडे लिहिले आहेत. तसेच त्यांचा अनेक गवळणी देखील प्रसिद्ध आहेत. गवळण हा गीत प्रकार प्रतिष्ठित लोकांमध्ये रुजवण्याचे काम त्यांनीच केले. कीर्तन भजनात त्यांच्या गवळणी नेहमीच म्हटल्या जातात. तुम्ही एखाद्या भजनात किंवा कीर्तनात एका जनार्दनी हे वाक्य नक्की ऐकलं असणार. ही त्यांची शब्दरचना आपल्याला पाहायला मिळते. ते त्यांच्या नावासोबत त्यांच्या गुरूंचं नाव लावून लिखाण करतात. त्यांनी लिहिलेल्या आरत्या आपण आजही देवासमोर आवडीने म्हणतो. त्यांनी बरेच ग्रंथ देखील लिहिले आहेत, जसं की एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, चिरंजीवपद, रुक्मिणी स्वयंवर, स्वात्मबोध असेच आणखी ग्रंथ देखील त्यांनी लिहिलेले आहेत. संत एकनाथांनी 25 फेब्रुवारी 1599 फाल्गुन वद्य षष्ठी शके 1521 रोजी आपला देह सोडला. हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो. त्यांच्या देहावर त्यांच्या मुलाच्या हस्ते अग्नी देण्यात आला. त्यांच्या चितेच्या गरम राखेतून दुसऱ्याच दिवशी तुळशी आणि पिंपळाचे रोप उगवले. त्यावरच त्यांच्या मुलाने म्हणजेच हरिपंडित यांनी संत एकनाथांच्या पादुकांची स्थापना केली. आजही हजारो लोक षष्ठीला संत एकनाथांच्या दर्शनासाठी दरवर्षी जातात. हरिपंडितांनी आपल्या वडिलांच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपुराला नेण्याची सुरुवात केली. ही परंपरा आज देखील पाळली जाते. तर मग कसा वाटला आजचा भाग? नक्कीच आवडला असेल. पटापट कमेंट करून कळवा आम्हाला. त्याचबरोबर एक प्रश्न तुम्हाला विचारतो, त्याचे उत्तर देखील तुम्हाला आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर प्रश्न असा आहे की संत एकनाथांचे मूळ संपूर्ण नाव काय? चला तर मग अशाच आणखी नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा भाग जास्तीत जास्त शेअर करा. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.